गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग यामधले डिफरन्सेस म्हणजे फरक बघितलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण न्यू टॉपिक स्टार्ट करू, हॅबिटॅट. आणि सगळ्यांनी वर्कबुक काढा. वर्कबुकमध्ये पेज नंबर 76. तर बघा, आता हॅबिटॅट म्हणजे काय होते सुरुवातीला बघा. हॅबिटॅट म्हणजे लिव्हिंग थिंग ज्या सराउंडिंगमध्ये राहतो त्याला त्याचा हॅबिटॅट म्हणतात. ठीक आहे. जसं कॅमल आहे, कॅमल डिझर्टमध्ये राहतो की नाही, वाळवंटात राहतो ना उंट. तर तो वाळवंट त्याचा काय झाला, हॅबिटॅट झाला, अधिवास झाला. ठीक आहे. तर हे आपण डिटेलमध्ये स्टडी करू या व्हिडिओमध्ये. तर बघा, वी हॅव लर्न अबाउट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर बघा, आपण लिव्हिंग थिंग्सच्या कॅरेक्टरिस्टिकबद्दल ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. व्हेअर डू वी फाइंड लिव्हिंग थिंग्स. तर लिव्हिंग थिंग्स आपल्याला कुठं आढळतात, तर लिव्हिंग थिंग सगळीकडेच आहे. पाण्यामध्ये आहे, तर जे हाय माउंटेन आहे तिथे सुद्धा लिव्हिंग थिंग आहे. वी फाइंड लिव्हिंग थिंग्स ॲट ऑल प्लेसेस. लिव्हिंग थिंग्स आपल्याला सगळ्याच जागेवर मिळतात. वी फाइंड देम ऑन अ स्नो कवर्ड माउंटेन्स. जिथे जे माउंटेन आहेत, हाय माउंटेन आहे, तिथे स्नो आहे, बर्फ आहे, तिथे सुद्धा आपल्याला लिव्हिंग थिंग्स मिळतात. किंवा इवन इन अ डीप ओशन, जो ओशन आहे, समुद्र आहे, त्यामध्ये सुद्धा काय आहे, लिव्हिंग थिंग्स आहेत. डू यू नो सेव्हरल मायक्रो ऑर्गॅनिझम इन अवर बॉडी टू. तर बघा, आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, सूक्ष्म जीव आहेत, जे आपण डोळ्यानं बघू शकत नाही, त्यांना बघण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज असतात. ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीवर सुद्धा राहतात. तर कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तुम्हाला माहित आहे का? बॅक्टेरिया आहे की नाही. त्यानंतर बघा, द प्लेसेस व्हेअर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिव्ह इज कॉल्ड देअर हॅबिटॅट. मी आधीच सांगितलं तुम्हाला, जिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझम राहतो, ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, जिथे सजीव राहतो त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला हॅबिटॅट म्हणतात. काय म्हणतात त्याला? हॅबिटॅट. बघा, अ हॅबिटॅट प्रोव्हाइड. मग आता जो हॅबिटॅट आहे, अधिवास आहे, तो काय प्रोव्हाइड करतो लिव्हिंग ऑर्गॅनिझमला? जसं फूड आहे, वॉटर आहे, एअर आहे, लाईट आहे, शेल्टर आहे, अन्न, पाणी, हवा, लाईट आणि शेल्टर म्हणजे निवारा सुद्धा काय करते, कोण प्रोव्हाइड करते? हॅबिटॅट. अँड अ प्लेस फॉर रिप्रोडक्शन टू द प्लांट अँड ॲनिमल्स लिव्हिंग इन इट. रिप्रोडक्शन म्हणजे स्वतःसारखा नवीन जीव तयार करण्यासाठी सुद्धा त्यांना हॅबिटॅट हेल्प करतो. कोणाला? प्लांट असो, ॲनिमल असो. ठीक आहे. इन फॅक्ट सेव्हरल काइंड ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स आर शेअर सेम हॅबिटॅट. तर बघा, काही प्लांट आणि ॲनिमल एकाच हॅबिटॅटमध्ये येतात. जसं मी तुम्हाला आधी कॅमलचं एक्झाम्पल सांगितलं, उंटाचं एक्झाम्पल सांगितलं, जो डिझर्टमध्ये येतो, हा काय झाला? ॲनिमल, कॅमल, आहे की नाही. आणि तिथे डिझर्टमध्ये स्पेशली एक प्लांट ग्रो होते, कॅक्टस, ज्याला काय असतात? काटे असतात. माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजेच कॅमल आणि कॅक्टस एकाच हॅबिटॅटमध्ये येतात. कोणता हॅबिटॅट? डिझर्ट. ठीक आहे. इथे दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल, तेच एक्झाम्पल आहे. कॅक्टस कुठं राहू शकतो? तो ड्राय आणि हॉट एरियामध्ये, जिथे कॅमल सुद्धा राहू शकतो. सो द हॅबिटॅट ऑफ, बघा इथे तुम्हाला कॅक्टसचं एक्झाम्पल दिलेलं आहे. कॅक्टस प्लांट इज डिझर्ट अँड द कॅमल इज अडॅप्टेड टू सर्व्हाइव्ह ऑन व्हेरी लिटिल वॉटर फॉर अ लॉंग पिरियड ऑफ द टाइम. काय म्हटलेलं आहे? जो कॅमल आहे, उंट आहे, तो खूप कमी पाण्यात, म्हणजे खूप कमी पाणी पिऊन तो जास्त दिवस जगू शकतो, जास्त वेळेसाठी जगू शकतो. सो द हॅबिटॅट ऑफ अ कॅमल इज ऑल्सो डिझर्ट. जसं कॅक्टसचं हॅबिटॅट डिझर्ट आहे, तसं कॅमलचं सुद्धा हॅबिटॅट काय आहे? डिझर्ट आहे. तर खाली दिलेलं आहे तुम्हाला, कॅन यू नेम द हॅबिटॅट्स ऑफ द फॉलोइंग ऑर्गॅनिझम. आता बघा, इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? एक बॉक्स दिलेला आहे आणि हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कोणत्या हॅबिटॅटमध्ये, हे जीव कोणत्या हॅबिटॅटमध्ये आढळतात ते लिहायचं आहे. तर बघा आता, जसं बघा आता, लोटस कुठं असते? पॉन्डमध्ये असते, माहिती आहे तुम्हाला, तळ्यात राहते. त्यानंतर आता कोकोनट ट्री, नारळाचे झाडं कुठं असतात रे? कोस्टल एरिया जो आहे, कोस्टल एरिया म्हणजे समुद्र किनाऱ्याचा जो भाग आहे, तिथं काय सापडते आपल्याला? कोकोनट ट्री. त्यानंतर रोज प्लांट, रोज प्लांट कुठं आढळते? गार्डनमध्ये, आहे की नाही. त्यानंतर फिश कुठं सापडते तुम्हाला? रिव्हरमध्ये फिश असते की नाही. ओशनमध्ये फिश असते ना. म्हणजे रिव्हर, ओशन्स हे काय आहे? फिशचा हॅबिटॅट आहे. त्यानंतर टायगर कुठं सापडते तुम्हाला? फॉरेस्टमध्ये, आहे की नाही, जंगलामध्ये असते की नाही. त्यानंतर डिअर सुद्धा कुठं असतात? फॉरेस्टमध्ये. ठीक आहे. किंवा ग्रासलँड आहे, गवताळ प्रदेश आहे, तिथं सुद्धा आपल्याला टायगर सापडतो.
सापडतो की नाही, म्हणजे आढळतो तिथे. तर हे झाले या ऑर्गॅनिझमचे हॅबिटॅट्स. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक आहे आपला इन्व्हायरमेंट. आता इन्व्हायरमेंट म्हणजे काय ते, आपण म्हणतो की आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याला काय म्हणतात, इन्व्हायरमेंट म्हणतात. तर बघा आता, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम डू नॉट लिव्ह इन आयसोलेशन, दे ऑब्टेन देअर फूड अँड देअर नेसेसरी थिंग्स फ्रॉम देअर सराउंडिंग. तर बघा काय म्हटलेलं आहे की जे लिव्हिंग थिंग्स आहे त्यांना कशाची गरज असते, फूडची गरज असते की नाही, आणि ते त्यांना कुठून मिळते, त्यांच्या सराउंडिंगमधून, आजूबाजूच्या परिसरातून. ऑल द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स इन द सराउंडिंग अफेक्ट्स द लाईफ ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. काय म्हटलेलं आहे की परिसरामधले, सराउंडिंगमधले जे काही लिव्हिंग थिंग्स आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, ते जे ऑर्गॅनिझम आहे, जीव आहे, त्याच्या लाईफवर काय करतात, ते परिणाम करतात. बघा आता, एव्हरीथिंग सराउंडिंग अँड अफेक्टिंग द लाईफ ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे आपल्या सराउंडिंगमधले जेवढे काही वस्तू आहे आणि ज्या काय करतात, ऑर्गॅनिझमच्या लाईफवर एफेक्ट करतात, त्याला म्हणतात इन्व्हायरमेंट. ठीक आहे. त्यानंतर आहे कंपोनंट ऑफ द इन्व्हायरमेंट. मग आता या इन्व्हायरमेंटमध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत ते बघा. तर बघा इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, सेव्हरल फॅक्टर्स अफेक्ट द सर्व्हायव्हल ऑफ द लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल्स इन देअर हॅबिटॅट. तर काही फॅक्टर्स दिलेले आहे जे सर्व्हायव्हलवर, म्हणजे लिव्हिंग थिंग्सच्या जगण्यावर काय करतात, एफेक्ट करतात. तर बघा कोणते आहे, लिव्हिंग थिंग्स लाईक प्लांट, ॲनिमल, ह्युमन बीइंग्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन अ हॅबिटॅट. आता बघा, लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, मग ते झाडं असो, पक्षी असो, वनस्पती असो, किंवा आपण असो, किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो, सूक्ष्मजीव असो. तर बघा, आर द बायोटिक कंपोनंट ऑफ द इन्व्हायरमेंट. तर जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत हॅबिटॅटमधले, ते काय आहे, बायोटिक कंपोनंट आहे. कोणते कंपोनंट आहे, बायोटिक. आणि मग जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, जसं सॉईल आहे, म्हणजे माती आहे, पाणी आहे, हवा आहे, सनलाईट आहे, टेम्परेचर आहे, किंवा वाइंड आहे, हे सगळे कोणते कंपोनंट आहे, अबायोटिक. बायोटिक आणि अबायोटिक कंपोनंट बद्दल लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बायोटिक म्हटलं की लगेच सजीव आठवायचे, आणि अबायोटिक म्हटलं की निर्जीव, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स फ्रॉम द नॅचरल इन्व्हायरमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स. या बायोटिक आणि अबायोटिक कंपाऊंड्सचं मिळूनच काय म्हणते, इन्व्हायरमेंट बनते, आणि तेही कोणासाठी, ऑर्गॅनिझम्ससाठी, सजीवांसाठी. वी आर ऑल्सो द पार्ट ऑफ द इन्व्हायरमेंट. आपण सुद्धा इन्व्हायरमेंटचा काय आहे, एक हिस्सा आहे, भाग आहे. वी कॅन चेंज द इन्व्हायरमेंट अकॉर्डिंग टू अवर नीड्स. तर आपण काय केलेलं आहे, आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे, इन्व्हायरमेंट आहे की नाही, त्याला आपण आपल्या अकॉर्डिंग, आपल्या गरजेनुसार काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये काय आणलेलं आहे, चेंजेस आणलेले आहे, बदल आणलेले आहे. जसं खूप मोठं जंगल आहे की नाही, तर त्याला आपण काय केलेलं आहे, कट केलेले आहे, झाडं कापलेले आहेत तिथचे, आणि तिथे रोड्स काय केलेले आहे, कन्स्ट्रक्ट केलेले आहे, बिल्डिंग्स बांधलेले आहे. म्हणजे आपण काय करतो, ह्युमन बिईंग्स आपल्या गरजेनुसार काय करतो, या इन्व्हायरमेंटचा, परिसराचा वापर करतो की नाही. वी लिव्ह इन अ ह्युमन मेड इन्व्हायरमेंट. आपण बनवलेल्या जो परिसर आहे, सराउंडिंग आहे, त्यामध्ये राहतो आपण. आता इथे तुम्हाला बायोटिक कंपोनंट दिलेले आहे. द बायोटिक कंपोनंट्स ऑफ इन्व्हायरमेंट कॅन बी डिवायडेड इंटू 4 मेन ग्रुप्स. तर बायोटिक कंपोनंट्स जे आहे ते मेन 4 ग्रुप्समध्ये डिवाइड केलेले आहे. प्रोड्युसर, कन्झ्युमर, स्कॅव्हेंजर अँड डिकम्पोजर. तर आपण वन बाय वन, प्रोड्युसर म्हणजे काय, कन्झ्युमर म्हणजे काय, स्कॅव्हेंजर म्हणजे काय, वन बाय वन स्टडी करू. तर सगळ्यात पहिले आहे प्रोड्युसर. तर बघा, ऑर्गॅनिझम दॅट कॅन बी मॅन्युफॅक्चर देअर ओन फूड आर कॉल्ड प्रोड्युसर. प्रोड्यूस या शब्दाचा अर्थ काय होते रे, तयार करणे. मग आता इथे असे ऑर्गॅनिझम, असे जीव जे काय करतात, काय मॅन्युफॅक्चर करतात, स्वतःचं अन्न, ओन फूड म्हणजे स्वतःचं अन्न तयार करतात. अशा ऑर्गॅनिझम्सला काय म्हणतात, प्रोड्युसर, तयार करणारे. जसं एक्झाम्पल दिलेलं आहे, ग्रीन प्लांट मेक देअर ओन फूड फ्रॉम द कार्बन डायऑक्साईड. जसं प्लांट्स माहिती आहे तुम्हाला, प्लांट्स काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशाचा वापर करून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, कार्बन डायऑक्साईड जो आपण बाहेर सोडतो ऑक्सिजन घेतल्यावर. त्यानंतर वॉटर आहे, अँड इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट, म्हणजे सनलाईटचा, सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड याचा वापर करून प्लांट्स काय करतात, ग्रीन प्लांट्स त्यांचं अन्न तयार करतात, त्यांना म्हणतात प्रोड्युसर्स. बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर, सोबतच सनलाईट आणि क्लोरोफिल दिलेलं आहे. तर क्लोरोफिल काय आहे, तर एखाद्या झाडाचं पान घ्यायचं, तोडायचं आणि त्याला मधातून असं कापायचं, तर तुम्हाला असा एक हिरव्या कलरचा चिकट पदार्थ आढळेल, तो आहे क्लोरोफिल. ठीक आहे. आणि मग याचा यूज करून काय तयार होते, फूड तयार होते, ज्याला ग्लुकोज म्हणतात, आणि ऑक्सिजन बाहेर निघते, जे आपण काय करतो, इनहेल करतो. ठीक आहे. हे म्हणजे, आणि प्लांटमध्ये अन्न बनवण्याची जी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस. आता दिलेला आहे कन्झ्युमर.
ऑर्गॅनिझम दॅट कॅनॉट मॅन्युफॅक्चर देअर ओन फूड बट कन्झ्युम डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फूड प्रिपेअर्ड बाय द ग्रीन प्लांट आर कॉल्ड कन्झ्युमर. आता कन्झ्युमर्स कोण आहे? कन्झ्युमर म्हणजे घेणारे, प्रोड्युसर म्हणजे तयार करणारे. मग आता असे ऑर्गॅनिझम, असे जीव जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, मॅन्युफॅक्चर करू शकत नाही, पण मग ते अन्न कुठून घेतात? ते अन्न घेतात ग्रीन प्लांट्सकडून. अशांना म्हणतात कन्झ्युमर. ऑल ॲनिमल्स आर कन्झ्युमर. सगळे ॲनिमल्स काय आहेत? कन्झ्युमर आहेत. कन्झ्युमर्स कॅन बी फर्दर डिवायडेड इंटू कॅटेगराइज्ड. आता बघा 3 कॅटेगरीमध्ये त्याला कन्झ्युमर्सला डिव्हाइड केलेलं आहे. सगळ्यात पहिलं आहे प्रायमरी कन्झ्युमर्स ऑर हर्बिओर्स. हर्बिओर्स म्हणजे काय होते? प्रायमरी कन्झ्युमर्स कोणाला म्हणतात? तर बघा, ॲनिमल्स दॅट ईट ओनली ग्रीन प्लांट्स अँड प्लांट प्रोडक्ट्स आर कॉल्ड हर्बिओर्स ऑर प्रायमरी कन्झ्युमर्स. बघा, असे ॲनिमल, असे प्राणी जे काय खातात? नुसतं वनस्पती खातात किंवा झाडाचे काय खातात? भाग खातात, स्टेम असो, लीफ असो, आणि जे प्लांट्सपासून बनणारे प्रोडक्ट आहे तो खातात, त्यांना म्हणतात हर्बिओरस. जसं मी हर्बिओरस आहे, मी प्लांट प्रोडक्ट खाते. ठीक आहे. याचे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे तुम्हाला प्रायमरी कन्झ्युमर्सचे. काऊ आहे, हॉर्स आहे, गोट आहे, रॅबिट आहे किंवा ग्रास हॉपर आहे. हे सगळे हर्बिओरस ॲनिमल आहे, म्हणजे जे काय खातात? नुसतं प्लांट्सचे पार्ट खातात. ठीक आहे. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला सेकंडरी कन्झ्युमर और कार्निवोरस. आता कार्निवोरस असे ॲनिमल आहे जे नुसतं फ्लेश खातात, मांस खातात. बघा, ॲनिमल्स दॅट ईट द फ्लेश ऑफ द अदर ॲनिमल. असे ॲनिमल जे काय खातात? दुसऱ्या ॲनिमलचं फ्लेश खातात. फ्लेश म्हणजे मांस खातात, ॲज अ फूड, अन्न म्हणून दुसऱ्या ॲनिमल्सचं मांस खातात. त्यांना म्हणतात कार्निव्होरस ऑर सेकंडरी कन्झ्युमर. जसं एक्झाम्पल स्नेक आहे, फ्रॉग आहे, लिझार्ड आहे किंवा टायगर लॉयन माहीत आहे तुम्हाला. टायगर लॉयन सुद्धा काय खातात? मांस खातात, आहे की नाही. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला टर्शरी कन्झ्युमर ऑर टॉप कॉर्निव्हरस. आता टॉप कॉर्निव्हरस मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे टायगर लॉयनचं. ठीक आहे. जसं बघा इथे लार्ज ॲनिमल्स लाईक टायगर, लॉयन अँड लिओपार्ड्स इट सेकंडरी कन्झ्युमर आर कॉल्ड टर्शरी कन्झ्युमर ऑर टॉप कॉर्निव्हरस. आता टॉप कार्निव्हरस म्हणजे काय? तर बिग ॲनिमल्स जसं लॉयन आहे, टायगर आहे, लिओपार्ड आहे, म्हणजे चित्ता आहे, ते हे काय करतात? जे सेकंडरी कन्झ्युमर असतात, जे लहान ॲनिमल्स असतात, त्यांना खातात. ठीक आहे. आता तिथे दिलेलं आहे स्कॅव्हेंजर. आता स्कॅव्हेंजर म्हणजे बघा काय होते? ऑर्गॅनिझम्स दॅट फीड ऑन द डेड रिमेन ऑफ द ॲनिमल दॅट किल्ड बाय प्रिडिएटर कॉल्ड स्कॅव्हेंजर. आता प्रिडिएटरनी मारलेले ॲनिमल, जसं आता इथे लॉयन आहे, लॉयनने काय केलेलं आहे? एक ॲनिमल खाल्लेला आहे. मग याचं जे मांस शिल्लक राहते, रिमेन मांस जे शिल्लक राहते, ते खाणारे जे ॲनिमल आहे त्याला म्हणतात स्कॅव्हेंजर. म्हणजे मेलेल्या प्राण्याचं सडलेलं मांस खाणारे जे पक्षी आहेत त्याला म्हणतात, पक्षी किंवा प्राणी आहेत त्यांना म्हणतात स्कॅव्हेंजर. जसं इथे काईट आहे किंवा व्हल्चर आहे, हे एक्झाम्पल्स आहे स्कॅव्हेंजरचे. व्हल्चर माहिती आहे का तुम्हाला? गिधाड पाहिलेलं आहे का? तो सडलेलं मांस खातो प्राण्यांचं. इथपर्यंत कळलं तुम्हाला. आता एक लास्ट घेऊन घेऊ आपण, डिकम्पोजर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आता डिकम्पोजर्स कोणते? ऑर्गॅनिझम दॅट decomposes dead bodies and extract of plants and animal excrete of plants and animals that obtain their food are called decomposer. आता डिकम्पोजर काय आहे? तर बघा, तर असे ऑर्गॅनिझम्स आहे जे काय करतात? डिकम्पोज डेड बॉडीज. डिकम्पोज करणे म्हणजे सडवणे, कुजवणे. ठीक आहे. तर मग याचे एक्झाम्पल काय आहे? बॅक्टेरिया, फंगस. फंगस बघा, बुरशी म्हणजे असं तुम्हाला झाडावर दिसलेलं असेल, जे झाडावर लागलेलं असते फंगस, हे डिकम्पोजर आहे. म्हणजे सडलेल्या याच्यावर जगतात ते. ठीक आहे. इथपर्यंत कळलं तुम्हाला? यानंतरचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू.